श्रावण महिना म्हणजे भक्ती, साधना आणि ईश्वराच्या कृपेचा महिना. या पवित्र महिन्यात महादेवांच्या उपासनेसोबतच श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते, असे अनेक भक्तांचे अनुभव सांगतात. पण अनेक भक्तांच्या मनात असा प्रश्न असतो की श्रावण महिन्यात स्वामी समर्थांची कोणती सेवा करावी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही सोप्या पण प्रभावी सेवा जाणून घेणार आहोत, ज्या केल्याने स्वामींची कृपा आपल्यावर कायम राहू शकते. हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. नंबर 1, श्री स्वामी समर्थ नामजप. श्रावण महिन्यात दररोज सकाळी किंवा संध्याकाळी कमीत कमी 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. स्वामींच्या नामामध्ये अपार शक्ती आहे. नामस्मरणाने मन शांत होते, नकारात्मक विचार दूर होतात आणि आत्मविश्वास वाढतो. नंबर 2, स्वामी चरित्राचे वाचन. श्रावण महिन्यात रोज श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचे एक अध्याय वाचण्याचा संकल्प करावा. ज्यांना रोज वाचन शक्य नसेल त्यांनी गुरुवारी किंवा रविवारी तरी चरित्र वाचावे. स्वामींच्या लीलांचे श्रवण आणि वाचन केल्याने भक्ती अधिक दृढ होते. नंबर 3, स्वामींची आरती. दररोज सायंकाळी किंवा सकाळी आरती करावी. आरतीनंतर काही क्षण शांत बसून स्वामींचे ध्यान करावे आणि आपल्या सर्व चिंता त्यांच्या चरणी अर्पण कराव्यात. नंबर 4, अन्नदान सेवा. स्वामी समर्थांनी नेहमी दया, करुणा आणि सेवाभाव यांचा संदेश दिला आहे. श्रावण महिन्यात शक्य असल्यास एखाद्या गरजूंना अन्नदान करावे. एका भुकेल्या व्यक्तीला जेवण देणे ही देखील स्वामींची मोठी सेवा मानली जाते. नंबर 5, गुरुवारी विशेष पूजा. गुरुवार हा स्वामी समर्थांचा विशेष दिवस मानला जातो. या दिवशी स्वामींना फुले, हार, नैवेद्य अर्पण करून तारक मंत्र म्हणावा. या मंत्राचे श्रद्धेने पठण केल्यास मनाला मोठा आधार मिळतो. नंबर 6, स्वामी मंदिर दर्शन. श्रावण महिन्यात शक्य असल्यास आठवड्यातून एकदा स्वामी मंदिरात जावे. मंदिरात जाऊन शांतपणे बसावे, नामस्मरण करावे आणि स्वामींच्या चरणी नम्र प्रार्थना करावी. नंबर 7, स्वामींचे ध्यान. दररोज फक्त 5 मिनिटे डोळे बंद करून स्वामींच्या तेजस्वी रूपाचे ध्यान करावे. मनात फक्त एकच भाव ठेवावा, स्वामी तुम्ही माझ्या पाठीशी आहात. हा विश्वास भक्ताला संकटातून बाहेर काढतो. श्रावण महिन्यात दर गुरुवारी स्वामींना बेसन लाडू, खडीसाखर किंवा केळीचा नैवेद्य दाखवावा. तसेच श्री स्वामी समर्थ हा मंत्र चालताना, काम करताना किंवा प्रवासातही जपत राहावा. मंडळी, स्वामी समर्थांची सेवा म्हणजे केवळ पूजा नव्हे तर श्रद्धा, नामस्मरण, अन्नदान, चरित्र वाचन आणि सेवाभाव हीच खरी स्वामी सेवा आहे. श्रावण महिन्यात या सेवांपैकी जरी काही सेवा नियमित केल्या तरी स्वामींची कृपा निश्चित प्राप्त होते. शेवटी सर्वांनी एकदा मनापासून म्हणा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मंडळी, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.